हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला धमासा या द्रव्याबद्दल सांगणार आहे. धमासाची फॅमिली आहे लेग्युमिनेसी, उपकुल सब फॅमिली आहे पॅपिलिनेसी, लॅटिन नेम अलहगी कॅमेलोरन, पर्यायी नाव यवास, दुस्पर्शा, धन्वयास, कुनाशक. स्वरूप हे एक क्षुपा आहे ज्याची की उंची 0.5 ते 1 मीटरपर्यंत असते. त्याचे पर्ण लांबट चौकोनी, त्यावर मऊ असे लोम असतात. पुष्प तांबूस होय. वसंतात फुले व ग्रीष्मात फळे येतात. यास शर्करा क्षार स्वरूप डिंकाला यास शर्करा म्हणतात. तो पांढरा तांबडा असतो. युनानीमध्ये धमासास तुरंजबीन असे म्हणतात. धमासाचे उत्पत्तीस्थान खरं तर हे धमासा जे प्लांट आहे ना ते आपल्या भारतामध्ये नव्हतंच. अरब देशांनी फ्रान्स या यांनी भारतामध्ये हे प्लांट आणलेलं. उत्पत्तीस्थान गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानातील वाळवंटी भाग. उपयुक्तांग पंचांग आणि यास शर्करा. रासायनिक संघटन धमासामध्ये फ्लॅवोनॉइड्स, पॉलिफेनॉल्स, फेनॉलिक ॲसिड्स अँड शुगर जसं की सुक्रोज, फ्रुक्टोज रिडक्टंट असे असतात. अभाव प्रतिनिधी धन्वयासच्या अभावे धमासा आपण वापरू शकतो. गुण रस मधुर तिक्त कषाय, विपाक मधुर, वीर्य शीत, मुख्य गुण लघु व स्निग्ध. आता क्लिनिकली इम्पॉर्टंट टॉपिक प्रमुख कार्य व उपयोग. धमासाचं दोषज्ञता बघायला गेलं तर धमासा त्रिदोषज्ञ आहे. कफनिसारखा आहे, म्हणजे कफाची ज्यावेळेस संचिती होते शरीरामध्ये त्यावेळेस त्या कफाचे झालेल्या संचितीचे विलयन करणं, कफाचे निस्सरण करणं हे कार्य धमासा करते. अग्रकर्म म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कर्म. दुरालभा पित्तश्लेष्म प्रशमनानाम. चरकसूत्रस्थान 25वा अध्याय. म्हणजे धमासा पित्त व कफाचे प्रशमन करणारे श्रेष्ठ द्रव्य होय. स्थानीन व्रणरोपण म्हणून कलकाने व्रणकर्म करावे. मुखपाकात काढ्याने गंडूष करावेत. कफत शिरशूलात पर्णस्वरसाचे थेंब नाकात घालावेत. आभ्यंतर उपयोग धमासा रक्ताचे शोधन व रक्ताचे स्तंभन करत असते. वातरक्त व रक्तपित्तात वापर करावा. ज्वर, दाह इत्यादी पित्तलक्षणे दूर करण्यासाठी धमासाचा वापर करावा. कफपित्तच कुष्ठ आपण बघितलं की ते त्रिदोषामक आहे. आपण हे पित्ताची लक्षणे जसं की ज्वर, दाह ते दूर करण्यासाठी आपण धमासाचा वापर करू शकतो. कफपित्तच कुष्ठ बरे करते. मस्तिष्क शामक असल्याने मूर्छा आणि भ्रम ही लक्षणे असता वापर करावा. वृष आहे त्याच्यामुळे शुक्रदुर्बलात आपण त्याचा वापर करू शकतो. क्लेद शोधन करत असल्याने मूत्रकृच्छात वापर करावा. मात्रा स्वरस असल्यावर 10 ते 20 ml, क्वाथची मात्रा 40 ते 80 ml, यास शर्कराची मात्रा 1 ते 3 ग्राम. कल्प पाठाधमासा योग दुरालभाधिक क्वाथ. नंतर आमयिक प्रयोग. पैत्तिक भ्रमात म्हणजे व्हर्टिगो ज्यावेळेस आपल्याला अति जास्त पित्ताच्या प्रकोपामुळे भ्रम होतो त्यावेळेस आपण धमाशाचा फांटे देऊ शकतो. अर्शामध्ये शूल असता पाठासोबत धमासा देतात. कफज्विकारात धमासा व यष्टुमधू यांचा क्वाथ पिण्यास देतात. तमश्वासात याचे धूमपान देतात. भेसळ अलहगी इज अडल्टेटेड विथ फॅगोनिया इंडिका, ज्याचे फ्लावर्स पर्पल टाईप कलरचे असतात. आता रिसर्च अपडेट. हे बेस्ट अँटीपायरेटिक आहे, म्हणजे पायरेटिक म्हणजे फिवर आणि अँटी म्हणजे जे फिवर येऊ देत नाही, म्हणजे आला तर कमी करतो. हेपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटी डायरियल, अँटी मायक्रोबियल, डायुरेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी. तर इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला धमासा पूर्णपणे रिव्हिजन करून घेतलेला आहे. प्लीज वॉच इट व्हिडिओ. थँक्यू.